चला डान्स तर झाला, आता वेळ आहे पेपर काढण्याची. बघूया यात लग्नाचा काही चान्स आहे का. हे काय लिहिलेलं आहे, वर पाहिजे. काय हवंय, दिसायला देखणा हवा, परफेक्ट तो मी आहेच. हा हा, क्या बात है क्या बात है. चालीत परफेक्ट हवा. ओके, चाल बघूया कशी काय जमते ते. हा, अरे क्या बात है, हम चलते हैं तो लोग जलते हैं. मायकल जॅक्सन सारखा डान्स करून हवा. ओके, काय काय जमतोय. मी एवढा स्लॅपस्टिक नसतो की लोक मला इलॅस्टिक पुष्कराज म्हणून ओळखायला लागले. हा, पुढची अट काय. हा, कपाळावर केस असायला हवे. अरे कपाळावर कोणाचे असतात केस, डोक्यावर असतात केस. अरे यार, गेली या केसांमुळे केस हातातनं गेली, नाहीतर आता लगेच लग्न ठरलं असतं. आता काय पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पण मी ठरवलंय मागे जायचं नाही, नेहमी आयुष्यात पुढे जायचं. म्हणून चला पुढे जातो आणि लगेच मागून बोलवतो या मॉलच्या मॉल क्वीन हास्य सुंदरी रेणुकाताई यांना. आज काय तू पेपर मध्ये जाहिराती बघत होतास फळांच्या? अरे वा वा वा, कधी लागेल तुझा नंबर? नाही ना, काय आता काय सांगायचं, ऑलमोस्ट लागला होता. पण अशा अपेक्षा आहेत ना लोकांच्या. कपाळावर केस हवे असं म्हटलं. कपाळावर कोणाला केस असतात? काही लोकांना असतात. असू दे असू दे. त्यापेक्षा आपण एक काम करूया पुष्कराज, की ज्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात आणि ज्यांचं लग्न होणार आहे अशा जोड्यांनी इकडे बोलवूया. ओके, पण त्यासाठी प्लीज तू आधी स्थानापन्न हो. बर ठीक आहे. तर मी सुरू करतो मित्रांनो इथली आहेरांची बरसात. बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई, आपण कितीतरी सिनेमात बघितलंय, हिरो आणि हिरोईन असं कॉलेजमध्ये एंटर करतात. कॉलेज बघण्याच्या नादात एकमेकांना धडकतात, हातातील पुस्तकं वगैरे अशी खाली पडतात आणि मग ती उचलताना बॅकग्राऊंडला लल्ला 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 असं बॅकग्राऊंड म्युझिक वाजतं. पण आता जी पहिली जोडी इथे येणार आहे त्यांचं जरा वेगळंच आहे. ते कॉलेजमध्ये नाही तर क्लासमध्ये भेटले आणि त्यांच्या मनात लललललला असं काहीही वाजलं नाही, तर अंगात प्रेमाचं धुमशानच आलं. हेच धुमशान त्यांना इथे घेऊन येतंय. स्वागत करूया मुंबईच्या भाग्यश्री घरत आणि केतन नाडकर यांचं. आग वगैरे लावली नाहीत ना इकडे? हा काय हे उआ उआ कधीपासून चाललंय? बरं दिसतं काय असं उआ करणं उभ्या महाराष्ट्र समोर? पण ठीक आहे, इकडे चालेल. स्वागत आहे तुमचं आणि आम्हाला सांगा तुमच्या प्रेमाचं उआ उआ कधी सुरू झालं? आमच्या प्रेमाचा उआ म्हणजे 12वी मध्ये ओळख झाली भाग्यश्रीची. अच्छा. मध्ये मध्ये आम्ही मग लेक्चर्स बंक करायचो, म्हणजे सगळे हा ग्रुप बाहेर जायचो, चौपाटीला जायचो, गार्डन मध्ये जायचो. मग त्यात कुठेतरी असं वाटलं की आहे बॉन्डिंग. मग लेट नाईट चॅटिंग करायचो आम्ही. मग तसंच विचारलं एकदा मी की असं असं आहे तर काय म्हणणं आहे तुझं. मग त्यावरती आधी नाही बोलली. कारण घरचं वातावरण पहिल्यापासूनच आमचं स्ट्रिक्ट असल्यामुळे मी त्याला म्हटलं की नाही असं नाही जमणार. तर नेक्स्ट डे आम्ही नरिमन पॉइंटला भेटलेलो. हा बोललेला आपण भेटून बोलूया म्हणून.
तर भेटल्यानंतर मग आम्ही परत त्यांनी विचारलं तर मी म्हटलं नाही असं काहीच नाही होऊ शकत. मग नंतर ह्यानी ह्याचा लाईफ स्पॅन त्याच दिवशी म्हणजे पहिल्याच टाइम मध्ये असं भेटल्यानंतर सांगितलं की नाही मला असं करायचंय, आपण घर घेतल्याशिवाय आपण लग्न नाही करायचंय. आणि सगळं प्रॉपर एकदम समजवलं. ते समजवल्यानंतर मग मी त्याला हो बोलले. भरपूर गोष्टी म्हणजे आपल्याला ऐकायच्या आहेत, सांगायच्या आहेत. सो स्वागत करतो घरत आणि नाडकर कुटुंबियांचं. आता भाग्यश्री, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि केतन तू तुझ्या. केतनची मामी सासू म्हणजे माझी, आणि हे मामा सासरे. नमस्कार. प्रशांत चव्हाण, अमृता चव्हाण. स्वागत आहे तुमचं. माझे सासरे भालचंद्र घरत आणि माझी मेवणी. धनश्री करत. नमस्कार, स्वागत आहे. तर आपण लवकरच खेळणं सुरुवात करणार आहे, त्याच्या आधी प्लीज बसा. थँक्यू. रेणुकाताई, आपल्याला नेहमी सांगितलं जातं कुठल्याच कामाची संधी हुकू द्यायची नाही. पुढच्या जोडीने काय केलं, कामातही कोणतीच संधी हुकवू दिली नाही. कामानिमित्त म्हणजे ते भेटायचे आणि एकमेकांना हाय हॅलो हाय करत राहायचे. हेच हाय करता करता त्यांना प्रेम झालं आणि ते एकमेकांमध्ये हुक झाले. आणि आता त्यांच्या मनात सुरू झालं हाय हुकू हाय हुकू हाय हाय. चला तर मग आपणही हाय करूया प्रेमाची कुठलीच संधी हुकू न दिलेल्या हुकमी कपलला. स्वागत करूया पनवेलच्या सुवर्णा मोरे आणि ऋषभ वाकडे यांचं. हाय क्या बात है. वा 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 वा. तुम्ही एकमेकांच्यात कसे हुक झाला, तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? एकंदरीत असं असतं की आमचं पाहणं होतं आणि मग आमचं बोलणी होतात आणि मग लग्न ठरतं. बरोबर. पण आमच्या केसमध्ये असं झालं की आम्ही एका सेम ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होतो. आणि मला सकाळी नाश्ता लागतोच आणि माझी मॉर्निंग ड्युटी असल्यावर ब्रेकफास्ट हा एक विषय होता आणि त्यात संडे ड्युटी होती. आणि ह्यांचं आमच्या ऑर्गनायझेशन जिथे मी काम करत होतो समोर स्टॉल होता तिच्या आई वडिलांचा. सोशल मीडियावरती आम्ही फ्रेंड होतो आणि तिला एक मेसेज पाठवला की मला उद्या पोहे मिळतील का नाश्त्याला, आणि ती हो बोलली आणि मला दुसऱ्या दिवशी नाश्ता आणला पोह्याचा. तर मग पोहे आवडले आणि तेव्हा तिला बोललो की मला आता पोहे लागणार, तर नंबर आपण एक्सचेंज करून घेऊयात. अच्छा, असं झालं कांदे पोहेचं कार्यक्रम. वेगळाच कांदे पोहेचा कार्यक्रम होता. आणि मग आम्ही बोलायला लागलो, नंबर मिळाल्यावरती भेटायला लागलो. आणि त्याच पहिल्या आठवड्यामध्ये ही मला मेसेज केला हिने की मला शॅम्पू आणि कंडिशनर घ्यायचं आहे. तर ते पण मस्जिदवरून, आम्ही राहतो पनवेलला. ओके. मग मी सहज बोललो ठीक आहे, मला वेळ आहे, रविवारच आहे, आपण जाऊ, फिरवून येऊ आणि शॉपिंगही करून येऊ. मग आम्ही मस्जिदला गेलो आणि तिथे शॅम्पू कंडिशनर हे सर्व घेतलं विकत आणि जरा मरीन्सला फिरून आलो. आता काय आता करायला आता एवढं लांब गेलोय तर मग मरीन्स करूनच येऊया. बरोबर आहे, बरोबर आहे, हे तर अगदीच आहे. पण कसं का तू बरोबर मेसेज केलास, शॅम्पू कंडिशनर आणायला. खरं तर असं काही मेसेज करायची गरज नसते, आपण जाऊन. ही वेगळीच केस आहे. माझ्या कपाळावरचे केस. अरे तू शॅम्पू कंडिशनरचा मेसेज कर कोणाला. प्लीज प्लीज मला सांगा कुठला होता तो, कारण मी नंतर तो आणतो. तर मग
मी तिला 18 मेला असं विचारलं की बाबा मला तुझ्यावर फिलिंग्स पण आहेत, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि मला तूच माझी एक लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे. हिने होकार दिला. आई वडिलांना काय वाटलं ते इकडे जाणून घेऊया आपण. स्वागत करूया मोरे आणि वाकडे कुटुंबियांचं. सुवर्णा, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि ऋषभ तू तुझ्या. या माझ्या आई वैशाली वाकडे आणि हे माझे बाबा विकास वाकडे. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे. क्या बात आहे. जलवा झाला तुमचा म्हणजे वा. हे माझे बाबा बळीराम मोरे आणि माझी आई जयश्री मोरे. नमस्कार. अच्छा म्हणजे स्वागत आहे. आई बाबा अशीच ओळख करून दिली त्यामुळे कन्फ्युजन झालं. प्लीज बसा. खेळ सुरू करण्याआधी सांगतो, इथल्या प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला आहेर तर मिळणार आहेच, त्यासोबत तुम्हाला मिळणार आहेत फेअर पॉइंट्स. ते फेअर पॉइंट जास्तीत जास्त कमवून तुम्हाला जिंकता येईल झी मराठी कडून एक इलेक्ट्रिक स्कूटर. तर सुरू करूया मग आजच्या पहिल्या खेळाला. हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठी कडून पहिला आहेर, अत्याधुनिक वॉशिंग मशीन. या खेळात कपल असणार आहेत कासव. यांच्या पाठीवर फक्त हे नाही तर प्लेट्स असणार आहेत. त्या प्लेट मधून त्यांना पॉइंट ए ते पॉइंट बी मोती ट्रान्सफर करायचे आहेत. सगळ्यात जास्त मोती गोळा करणारं कपल जिंकेल आजचा पहिला आहेर, म्हणजे झी मराठीकडून अत्याधुनिक वॉशिंग मशीन. तीन, 2, 1 सुरू. कासव झालेलं आहे सज्ज. अच्छा, ह्याच्यामध्ये मोती वगैरे निवडून आणि लक्षात ठेवा एका वेळी फक्त 10च मोती ठेवता येणार आहेत. मोती पडले तर गेलं. बरं नाही घर पडते खाली. पाठ नीट कर. नीट कर. एक कासव निघालेलं आहे. चल असं जायला लागणार आहे. ओके, अच्छा, मोती पडायला लागलेत. मोती पडायला लागले. एक कासवासारखं हळूहळू चाललेलं आहे. ओके, सगळे मोती पडलेले आहेत. किती मोती गोळा झालेले आहेत तिकडे. ओ अच्छा, खाली बसला का. एक मोती आहे. एक कासव पुढे चाललेलं आहे पण त्यांच्याकडे फक्त एक मोती आहे. पडला पडला. या परत या. पडला. न पडता घेऊन जायचंय. हो बरोबर. कासवासारखं हळूहळू चालत व्यवस्थित हे अंतर पार करतायत. क्या बात आहे. वा वा वा. कासव सांगितलेलं आहे, गोगल गायन नाही. एक मोती इकडे जमा झालेला आहे. इतक्या सुंदर पद्धतीने कासव बनवून तुम्ही खेळ आहे. वा वा. परत खाली वाका एकदम. बरं. एकदम हलू नका. बरोबर. हा परफेक्ट. थोडं खाली कर. थोडी पाठ खाली. पडले. क्रॉस वा. खाली खाली खाली. अलगद थोडंसं खाली. शाबास. व्हेरी गुड. ऋषभ चला. खाली खाली. हळू. वा 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 वा. बरोबर. इकडे मोती जमा झालेले आहेत. हळू ये. एकदम. अरे वाकू नको. जास्त वाकू नको. 10 पेक्षा जास्त ठेवायचं नाही ना. किती झालेत बघ. 10 पेक्षा जास्त. थोडस असं कसा. हा थोडस पुढे जा. काढते. 10 पेक्षा जास्त आहेत. अजून थोडं 10 पेक्षा जास्त आहेत. काढ. बस टाक 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 टाक. हा टाक. आहे का काय. टाक. थांब. येस. ठीक आहे. वा वा वा. झाला क्या बात बरोबर आहे. पडलं. शाबास. वा वा वा. पडले शेवटचे मग काय. सगळे 7 सेकंड. आहे 4 आहेत. चल 5 हा ठीक आहे ना. 4 काहीतरी 3 करा. 2 1 बरोबर. 0. स्टॉप इट. आता तिथून रेणुकाताई तू इकडे ये, कारण आम्हाला जाणून घ्यायचं निकाल काय आहे. बघूया किती मोती आहेत इकडे.
1 2 3 1 2 3 4 5 6 तर सुवर्णाला मिळतोय झी मराठीकडून पहिला आहे जे आहे एक अत्याधुनिक वॉशिंग मशीन. पहिला आहेर कोणाला मिळाला ते तर कळलं, पण रेणुकाताई फेअर पॉइंट्स दोन्ही टीम्स खूपच छान खेळल्या, प्रश्नच नाही. त्यामुळे दोन्ही टीम्सना मी 4-4 गुण देते. रेणुकाताई, इकडे आता अनेक जोड्या येतात. प्रत्येक जोडीचं लग्नाबाबत काहीतरी एक स्वप्न असतं. हो. आजच्या यातल्या एका जोडीचंही असंच स्वप्न आहे. सुवर्णा, ऋषभ, काय आहे तुमचं स्वप्न? लग्नात खूप खर्च होतो प्रत्येक बाजूने, मुलीकडच्या पण मुलाकडचे. तर तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की जास्त खर्च करायचा नाही लग्नामध्ये. ते खारच्या कोर्टमध्ये गेलो आम्ही. मग आम्ही तिथे स्वतःहून फॉर्म भरत बसलो. तर ती फॉर्मची गंमत अशी की आम्ही फॉर्म भरताना लग्न झालंय असाच फॉर्म भरला आणि दिला, घ्या आमचा फॉर्म. तर मग तिथे जे मनात ते होतं ना. तिथे जे होते ते बोलले, अरे तुझं लग्न झालंय का? मी बोलले, नाही, मला नोटीस द्यायची आहे लग्नाची की मला कोर्ट मॅरेज करायचं आहे. त्यांनी मग मला सांगितलं की ह्या वेबसाईटवरनं ह्या लिंकवर जायचं आणि इथे भरायचं. आणि मग आम्हाला फक्त 100 रुपये भरावे लागले आमच्या लग्नाला. आणि आम्हाला त्याची पावती मिळाली आहे 100 रुपीजची, आणि ती आम्ही पुढच्या महिन्यात दाखवणार आणि आमचं लग्न. क्या बात आहे. आम्ही रोज हा शो पाहतो बँड बाजा वरात. आम्हालाही माहित होतं की आमचं बँड बाजा वरात होणार नाही आहे. तर मग आम्ही ठरवलं की ह्या माध्यमातून जी झी मराठीवरती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघं या स्टेजवर येऊन गेम्स तर खेळू, पण आमचा बँड बाजा वरात जो होत नाहीये, जे 100 रुपयात लग्न होते, ते इथे आमचं याच्यातून पार पडेल. किती कमाल विचार आहे हा. झी मराठीचे खूप खूप धन्यवाद मी म्हणेन की असाच आहेरांची बरसात सगळ्यांच्या घरीच हो आणि आपला कार्यक्रम असाच सगळे पाहोत आणि खूप आनंद घेऊत. येस, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. प्लीज त्यांना पण लग्न होऊन सून सासरी जाते रेणुकाताई, तेव्हा तिच्याकडे सगळे अधिकार येतात. म्हणजे अगदी रिमोट कंट्रोल पासून कपाटापर्यंत सगळ्यावर हळूहळू ती ताबा मिळवते. पण एक गोष्ट तिच्यासाठी फार कठीण असते, किचन मधील मसाल्याच्या डब्यांवर ताबा मिळवणं. कारण त्या डब्यांवर सासूचा हात बसलेला असतो. सुनेलाही ते हवं असतं आणि यातूनच मग आदळापट होते आणि मुलाच्या डोक्याचा मसाला होतो. बायकोने टाकलेला मसाला योग्य की आईने, या कचट्यात तो अडकतो. म्हणूनच आता आपल्याकडे एक मसालेदार कचटा आलाय, ज्यात लग्न आधीच हे दोघं अडकणार आहेत. म्हणजे कोण? नवरोबा. येस, ऋषभ आणि केतन. या जरा इकडे. आणि त्यांच्याबरोबर येणार आहेत, इकडे मामी येणार आहेत, इकडे ऋषभ, त्याची आई आणि होणाऱ्या सुनबाई अर्थात दोन्हीकडच्या. या या इकडे. पहिला प्रश्न आहे ऋषभ तुझ्यासाठी. मोहरी. सतत तडतडणारी व्यक्ती कोण आहे या दोघींपैकी? आई. आईकडे जातोय हा मसाला, द्या त्यांच्याकडे. नाही म्हणते आई. तडतडणं पण गुणकारी असतं कधी कधी. अच्छा, हे सगळं तुम्ही बोलताय, पण हा जो सापडलाय कचटा, त्याला जरा बोलू दे. हो, खरं म्हणजे ऍक्च्युली स्वाद वाढतो. जर मोरी तडतडली नाही तर मग त्या तडक्याला काही अर्थच नाही. ओके, लाल तिखट. जिचा स्वभाव एकदम तिखट आहे अशी कोण आहे? स्वभावाला तिखट माझी मामी. इकडे सुद्धा मामीकडे दिलाय तो मसाला. तिखट शिवाय आपल्या जेवणाला काही चव नाही, तसं मामी शिवाय. आता त्याला लेप लावा तुम्ही, मलम लावा.
इकडे तो लाल रंग गेलेला आहे आणि इकडे तुझा चेहऱ्यावर रंग उडालेला आहे. ऋषभ, मेथी दाणे. मेथी दाण्यांसारखा कडवट कोण आहे? माहितीये, गुणकारी आहे वगैरे माहितीये, ते झालं. पण कडवटपणा जरा कोणाच्यात आहे जरासा. हा, ओके, आता कळेल तुला. एक छोटस भांडण तू डोक्यावर घेतलेलं आहेस का तू कडवट? सुरुवात अजिबात नाही ना? नाही ना? नाही. पण तरी सुद्धा असं बोलतोय. काय करायचं? असं की टोमणे वगैरे मारतेस का तू? हा. हे एकदम पटकन आलेलं आहे. इकडे दालचिनी. ज्याच्यात नावात चिनी आहे पण अजिबात गोड अजिबात वगैरे. गोड नाही. असं कोण आहे? भाग्यश्रीला देईल. भाग्यश्रीला देशील? ओरडतेस त्याच्यावर? हो, खूप. किती मनापासून आलं. हो, खूप. हे का नाही विचारलं मला? त्याला हायचं झालं की तीच आधी म्हणायला. नेहमी गोड होणं पण चांगलं नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. नाहीतर फार प्रॉब्लेम होऊ शकतो. झालं ना सुरू? आता पुढच्या नरिमन पॉइंटला जाशील ना, पातळी वाढेल समुद्र. हा, कचाट्याचा राऊंड दोघांनी जिंकलेला आहे आणि त्यांना मिळते जोरदार टाळ्या. बसा प्लीज. धन्यवाद. आणि आता वळणार आहोत आपण आजच्या आपल्या दुसऱ्या राऊंड कडे, जो आहे सासू सून अफलातून. हा खेळ मिळवून देणार आहे दुसरा आहेर झी मराठी कडून. अत्याधुनिक गॅस स्टोव्ह, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, मायक्रोवेव्ह, आरो वॉटर प्युरिफायर, टॉवर फॅन, गीझर आणि आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. लक्षात असू द्या, या खेळात सुद्धा फेअर पॉइंट्स मोजले जाणार आहेत आणि ज्याचे फेअर पॉइंट जास्त त्यांना मिळणार आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. तर तुम्ही बघू शकता, इकडे आहे रॅम्प. एरवी सासू सुना रॅम्प वॉक करतात ना रेणुकाताई इकडे, म्हणजे इकडे घडी नाही, तसा रॅम्प वॉक इकडे करायचा आहे. पण तो अगदी सोपा आणि सरळ नसणार आहे. तो रॅम्प वॉक करता करता त्यांना साडीची घडी घालायची आहे आणि त्या घडीत साडीचा पदर नेमका वरच्या बाजूला राहायला हवाय. अशा जास्तीत जास्त परफेक्ट घड्या घालणारी सासू सुनेची जोडी ठरेल विजेती आणि जिंकेल दुसरा आहे. सुरू करण्याच्या आधी मला कलानिधी ठाणे यांना थँक्यू म्हणायचंय. आपले फॅशन पार्टनर्स, त्यांनी या साड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ओके, सुरू करूया मग. 3, 2, 1 सुरू. घेतलेली आहे पहिली साडी. पदर बाहेरच्या बाजूला दिसला पाहिजे. आरामात. बरोबर घेतलं. ओके, घडी पूर्ण होत आलेली आहे. इकडे घडी पूर्ण होत आलेली आहे. रॅम्प वरनं अजिबातच गेलं नाहीये. मागे जायचंय तुम्हाला भाग्यश्री, मागे जाऊन कर. ठीक आहे, तुम्ही मी हे घेते. पुढच्या बाजूला पदर आला पाहिजे. पुढच्या बाजूला पदर आला पाहिजे. बरोबर घेतलेलं आहे इकडे. अरे वा, व्यवस्थित गडी घालून. शब्बास. एक साडी इकडे जमा झालेली आहे, दुसरी साडी इकडे होतीये. झाला बरोबर. दुसरी इकडे सुद्धा एक साडी गेलेली आहे बॉक्स मध्ये. हो, दुसरी साडी इकडे जमा झालेली आहे आणि इकडेही दुसरी साडी जमा झालेली आहे. मागे जायचं बरं का. होय, थोडस निरीक्षण करतो.
ये पुढे 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 मागे मागे जा मागे जा मस्त आहे मस्त हा एकच राऊंड हे इथे बघा. काय सुंदर साड्या आहेत खरंच. सगळ्या मला सगळ्या लवकरच 10 सेकंदचा टाइमर सुरू होणार आहे. 8 7 6 5 4 3 2 1 झालं. तुम्हाला सगळ्या पाहिजे होत्या वाटतं. मी रेणुकाताईंना आमंत्रित करतो. आपण निकाल लावूया. ठीक आहे. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 साड्या इकडे आलेल्या आहेत. आणि इकडे 1 2 3 4 5 6 7 साड्या इकडे आलेल्या आहेत. आणि भाग्यश्रीला मिळत आहे आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. मंडळी, लग्न सोहळ्यातील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे नवरी मुलीनं नेसलेली साडी. आणि त्यात ती साडी जर कलानिधी ठाणे यांची असेल तर ती लग्न सोहळ्याची शोभा वाढवते. कलानिधी ठाणे गेल्या 24 वर्षांपासून हातमागावर विणलेल्या दर्जेदार साड्या तसेच वधूसाठी लागणारे लेहंगा, चोळी आणि गाऊन्सच्या मोठ्या कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. कलानिधी ठाणे यांचं एकच शोरूम असलं तरी सुद्धा आपल्या सोयीसाठी स्पेशल व्हिडिओ कॉल शॉपिंग सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. तसेच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता www.kalanidhionline.com वर. तसेच भाग्यश्रीला झी मराठीकडून मिळतंय अत्याधुनिक गॅस स्टव, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, मायक्रोवेव्ह, आरओ, वॉटर प्युरिफायर, टॉवर फॅन, गीझर. फेअर पॉइंट्स किती मिळालेत कोणाला ते जाणून घ्यायचे आम्हाला. आता फेअर पॉइंट्सचं असं झालंय की ज्या पद्धतीने सुवर्णा आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंनी घडी केली ती इतकी छान, सुंदर आणि सुबक होती की जरी त्यांच्या साड्या कमी होत्या, फेअर पॉइंट्स मी त्यांना जास्त देईन, त्यांना 4 गुण देईन आणि तुम्हाला 3 देईन. भाग्यश्री, लग्न हे एक मोठं स्वप्न असतं. म्हणजे तुमच्यासाठी तर आहेच, पण तुमच्या फॅमिलीसाठी आहे. पण हे लग्न होत असताना तुला कोणाची कमी जाणवेल? आई. काय झालं होतं? क्षणोक्षणी म्हणजे तिची आईची आठवण येतेच. म्हणजे अगदी काहीच अशी आम्हाला कल्पना न देताच ती आम्हाला सोडून गेली. डेंग्यू झाला तो एवढा झाला तिला की म्हणजे कळलंच नाही आम्हाला की तिला एवढं झालंय. तिची ट्रीटमेंट नीट झाली नाही. आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं तिकडे तिला नाही करता आलं. तिला प्रत्येक क्षणी आम्ही तिला मिस करतो खूप. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो आमचं पूर्ण लाईफ वेगळं होतं. रात्रभर चॅट करायचं. तिच्याकडे माझ्यासाठी खूप वेळ होता. पण तिची आई गेल्यानंतर मी भाग्यश्रीला एक वेगळी मुलगी ट्रान्सफॉर्म होताना माझ्या डोळ्यासमोर बघितली. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली. माझी खूप इच्छा होती की
तो नेहमी बोलायचा, मला आई नाहीये ना तर मी तुझ्या आईला आई म्हणून, मला बाबा नाहीयेत मी तुझ्या बाबांना बाबा म्हणून नेहमी हे करेन. माझी एक खूप इच्छा होती की सासू असावी. प्रत्येक जण बोलतात सासू खूप लाड करते, सगळ्या गोष्टी करतात, पण नशिबात नव्हतं, त्याला आपण काही करू शकत नाही. पण जे आहे ते आहे. पण तिच्यात झालेला बदल बघून मला आज पण खूप बोलावं असं वाटतं की आय एम प्राऊड ऑफ यू. जे तिने केलं खूप वेगळं होतं. आणि त्यावेळेत म्हणजे सगळ्या गोष्टी सांभाळून, आपलं कॉलेज सांभाळून, आपलं काम सांभाळून, सगळ्या गोष्टी सांभाळून तिने खूप छान केलं. त्यामुळे मला तिचा खूप जास्त अभिमान आहे आणि तो राहणार आहे. वा. आपण तुमचा आनंद आणि उत्साह बघितला आणि आता हे इमोशन्स बघितले. खरंच एक मोठा समुद्र आहे तुमच्या आतमध्ये आणि कुठेतरी स्ट्रेंथ आहे, म्हणून तुम्ही एकमेकांचा हात पकडून पुढे चालू शकताय. खूप शुभेच्छा. धन्यवाद. एक मुलगी घरात येते आणि घरात पैंजणांची रुणझुण सुरू होते. त्या पैंजणांचा आवाज करत दुडू धावणारे पाय घरात आनंद पसरवतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. त्या पैंजणात अशी काहीतरी जादू असते की कोणताही बाप केवळ त्या पैंजणांच्या आवाजाने आपल्या मुलीला ओळखू शकतो. पण हळूहळू लेकीचे पाय मोठे होत जातात, पैंजण मात्र तेवढंच राहतं. पण बापाच्या कानी कायम वाजत राहतो तो आठवणींचा नाद. त्यासोबत दिसत राहतं तिचं बालपण. सुवर्णाचे बाबा, तुमची मुलगी आता मोठी झाली आहे, लवकरच तिची पावलं नांदायला जाणार आहेत. काय भावना आहेत? ती लहान 4थी पर्यंत अशीपर्यंत ती पैंजण घालत होती. त्यानंतर शाळेमध्ये मोठ्यानंतर ते शाळेमध्ये नकार असल्यामुळं ते हळू काढावे लागले तिला. पण आज मी या ठिकाणी तिला देऊ इच्छितो. त्याचं आता लग्न ठरलेलं आहे, तरी मला असं वाटतं की ते मी पूर्ण करतो आता, की मी तिला ते पैंजण देऊ इच्छितो. अच्छा, तुम्ही तिच्यासाठी पैंजण आणली आहेत. या तुम्ही तिघं इकडे. मोराच्या डिझाईनचं पैंजण आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. प्लीज बसा. ऍक्च्युली मुलीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ती लक्ष्मी म्हणून आपण मानतो. लक्ष्मीची पावलं घेऊन येते ती आणि मग मोठी होते. तिची भरभराटी बघून एकदम आई वडिलांना इतका आनंद होतो, अभिमान वाटतो. आणि मग ती सासरी जाते, तिकडच्या घरची लक्ष्मी होते. पण तरी ती कधीही तिचं अंगण, तिचं बालपण कधीच नाही विसरू शकत. त्यामुळे काळजी नको, निश्चिंत राहा, ती तुमचीच राहणार आहे आयुष्यभर. फक्त तिचं अजून एक घर वाढलेलं आहे. आणि दोन्ही मुलींना खूप खूप शुभेच्छा देऊ. आणि आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाहेर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. आणि अर्थातच या शेवटच्या खेळानंतर फेअर पॉइंट्स ठरवतील आजची इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार ते. मी दमलो तर चालणार आहे, पण यांनी दमून उपयोगाचं नाही. तर यात काय करायचंय, नवरी मुलीला तिच्या नवीन घरासाठी एक सिंबॉलिक तोरण बनवायचंय. त्यात तिचं कुटुंब तिला मदत करणार आहे. त्यांना त्यासाठी हुक्स आणून द्यायचे, पण ते आणून द्यायचे आहेत या जिम बॉलचा वापर करत. जिम बॉलचा वापर करत जी टीम जास्तीत जास्त हुक जमा करेल आणि ही फ्रेम सुंदररित्या डेकोरेट करेल, ती टीम ठरेल विजेती आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल महाहेर. 3, 2, 1 सुरू.
एका वेळी 5 हुक्सच नेता येणार आहेत आणि ते हुक्स खाली पडले तर त्यांचा उपयोग होणार नाहीये. इकडे चला पुढचे सुरुवातीलाच गेले. चला पुढे. कसं ओपन नाहीये ते. ते कासवाचा गेम परत आठव. हळूहळू गेलं ते. बापरे. पटापट काढ ना. आज आपले सगळे प्राणी कव्हर होत आहेत. बागाची छोटे छोटे बनव. खाली लावत जा, ओवत जा. परत लाव, परत लाव. तू पाडते कशा खाली? थोडी कसरत करावी लागते तोरण करण्यासाठी. ऋषभ, 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 सुवर्णा, सुवर्णा, ऋषभ, ऋषभ. बागेची पटापट. बागेश्री छान बनव. पाठीपर्यंत घे, पाठीपर्यंत घे. ये कपिल कपिल परत एक घे. सुंदर बनवायचे बरं का तोरण. सुंदर बनव. सुंदर. जर त्यांच्याकडे हुक्स असतील तर आता नाही येत, नाही येत. ठीक आहे. नका देऊ. 7, 6, जा, जा, जा. 5, 4, 4, 3, 2, 1. स्टॉप 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 स्टॉप. मी रेणुकाताईंना आमंत्रित करतो. प्लीज ये काय निकाल आहे आम्हाला उत्सुकता आहे. आधी आपण हुक्स मोजूया Yes. आणि मग सौंदर्य पण बघूया. Okay. असे दोन्ही जे निकष Okay, आहेत ठीक आहे. त्याच्यावर ते तोरण आपण मार्क करू. येस. मग कुठून सुरुवात करायची? इकडून. ओके चालेल. या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 75. इकडे बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 57 58 59 60 61 62 63 64 65 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85. वा 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 वा. मला तरी वाटतं की दोन्ही निकषावर सुवर्णाची टीम उजवी ठरलेली आहे. 85 तर तुम्ही ते गोळा केलेले आहेत आणि ऑल्सो की डिझाईन मध्ये पण एक नीटनेस आहे. येस. त्यामुळे ते तोरण असं स्वच्छ दिसतं. त्यामुळे महाअहेर जातो सुवर्णाला. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. फेअर पॉइंट्स कुणाला किती मिळालेत? आतापर्यंत सुवर्णाच्या टीमला मिळालेले आहेत 8 गुण आणि भाग्यश्रीच्या टीमला मिळालेले आहेत 7 गुण.
पण शेवटच्या खेळामध्ये मला वाटतं दोन्ही टीम्स अगदी समान होते. म्हणजे ज्या चुका पण केल्या त्या एकाच पद्धतीच्या केल्या. त्यामुळे ह्या खेळात मी दोन्ही टीम्सना देते 4 गुण आणि त्यामुळे एकंदरीत जी ई स्कूटर आहे ती जाते सुवर्णाला. आणि आजचा शेवटचा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला मिळत आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून महाहेर सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी. तर मंडळी, आता तुम्हालाही कळलं असेलच, एकमेकांना मनापासून वेळ दिला की आपोआप लग्नाचा मेळ जुळून येतो आणि अशाच मेळ जुळलेल्या जोड्यांना इथला खेळ आहेर मिळवून देतो. आज या 2 जोड्यांची घरं आहेरांनी हाऊसफुल झाली आहेत. पुढच्या भागात अशाच 2 जोड्या घेऊन त्यांचीही लग्नाची हाऊस फुल करूया. त्यासाठी तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा लाडका शो बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. सो आता बाय बाय.